अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। वर्षातील सर्वात कठीण आणि पुण्यदायी व्रत कोणतं असेल तर ते आहे निर्जला एकादशीचं व्रत। निर्जला एकादशी वर्षातील सर्वात प्रमुख एकादशी तिथी मानली जाते। यावर्षी निर्जला एकादशी 6 जून रोजी आहे। या एकादशीचं व्रत दिवसभर निर्जल राहून केलं जातं, म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात। या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार पाणी देखील प्यायचं नसतं आणि दुसऱ्या दिवशी व्रताचं पारण केल्यानंतरच अन्न किंवा जल ग्रहण करावं लागतं। चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशीची पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व। त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा, निर्जला एकादशीला हिंदू धर्मात विशेष असे स्थान आहे। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी होणारी ही एकादशी असते। ही एकादशी वर्षातील सर्व एकादशी व्रतांचे पुण्य एका व्रतात मिळवून देते अशी मान्यता आहे। या व्रताला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात, कारण पौराणिक कथेनुसार पांडवांमधील सर्वात शक्तिशाली भीमानं मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत सर्वप्रथम केलं होतं। तेव्हापासूनच या व्रताला भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं। या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे यात संपूर्ण उपवास केला जातो, म्हणजे अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग। त्यामुळे भक्तांना भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते। याशिवाय या दिवशी केलेले दान, विशेषतः अन्न आणि धन, घरात सुख, समृद्धी आणि वैभव आणतं। म्हणूनच निर्जला एकादशी हे केवळ भक्तीचे नव्हे तर दानधर्माचेही पर्व मानले जाते। आता बघूया निर्जला एकादशीची तिथी कधी आहे। तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी 2025 मध्ये निर्जला एकादशी ही 6 जून रोजी साजरी होणार आहे। एकादशी तिथी 6 जून रोजी 2:15 सुरू होईल आणि 7 जून रोजी पहाटे 4:47 संपेल। म्हणजेच उदय तिथीच्या नियमानुसार हे व्रत 6 जून रोजीच ठेवले जाईल आणि व्रताचं पारण म्हणजे उपवास सोडण्याचा विधी हा 7 जून रोजी सकाळी केला जाईल। चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशी हा दिवस कसा साजरा करावा, या दिवशी पूजा कशी करावी। तर बघा, सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करावी आणि दानधर्म करावा। हा शुभ मुहूर्त भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते। आता जाणून घेऊया ही पूजा कशी करावी। तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि मन शांत ठेवावं। सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। आणि घरातील देवघर देखील स्वच्छ करावं आणि पूजास्थान पवित्र करावं। भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करावी। चित्र किंवा फोटो असेल तरी चालेल। दिवा उदबत्ती प्रज्वलित करावी। छान पिवळ्या फुलांनी मंदिर सजवावे। खीर, पिवळे फळं यासारखे नैवेद्य त्यांना अर्पण करावे। तुळशीपत्रही अर्पण करावे। मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी अजिबात तोडायचे नाहीये। तर एकादशीच्या आदल्या दिवशीच तुम्ही हे तुळशीपत्र जे आहे तोडून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तुम्ही अर्पण करायचे आहे। तसेच या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचे पठण करावे। विष्णू सहस्त्रनामाचे पठण करत असताना तुम्ही भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र वाहायचे आहे, त्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात। तसेच तुम्ही या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे देखील अनुष्ठान करू शकता। तुमच्या क्षमतेनुसार व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान करू शकता। त्यामध्ये तुम्हाला जमेल तसे 1, 11, 21, 51 असे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हरिपाठाचे सामूहिक पठण करण्याची प्रथा आहे।
तसेच एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अखंड करा. या मंत्राच्या जपाने देखील तुम्हाला मनःशांती लाभेल आणि तसेच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतील. पूजेच्या शेवटी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी. या पूजेनंतर शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि धार्मिक प्रवचनही ऐकावी. पूजा मनोभावे आणि श्रद्धेने केल्यास भगवान श्री हरी विष्णू नक्कीच प्रसन्न होतात असं म्हणतात. निर्जला एकादशीच्या दिवशी काही खास गोष्टी करणं शुभ मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशीच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी कराव्यात जे केल्याने तुम्हाला तुमच्या पुण्यामध्ये वाढ होते. या दिवशी गरजूंना पाणी, सरबत किंवा थंड पेय दान करावं. हे पुण्यकारक मानलं गेलं आहे. याचबरोबर अन्न आणि पाणी दोन्हीचाही त्याग करावा. त्यामुळे आत्मशुद्धी होते. शिवाय सात्विक विचार ठेवावे. भक्तीमध्ये वेळ व्यतीत करावा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं. मंदिरात जाऊन भगवान श्री हरी विष्णूचं दर्शन घ्यावं. धार्मिक प्रवचने ऐकून आपले मन पवित्र करावेत आणि मनात सुद्धा कुणाबद्दल वाईट विचार करू नये. या दिवशी कुणाला खोटे बोलू नका, फसवू नका आणि जेवढे तुम्हाला भगवंतांच्या चरणी एकनिष्ठ होता येईल त्यासाठी जास्तीत जास्त त्यांचे नामस्मरण करा. भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आता निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे निर्जला एकादशी ही भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. वर्षातून एकूण 12 एकादशी असतात. त्यापैकी निर्जला एकादशी सर्वात प्रमुख मानली जाते. असं म्हणतात की केवळ हे एक व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींचे व्रत केल्याचे पुण्य मिळते. या दिवशी अन्न आणि धनसंपत्तीचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी नांदते. त्यामुळेच निर्जला एकादशीचे व्रत आणि दान दोन्हीही खूप महत्त्वाचे आहे. मात्र निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही काही काम करू नये. निर्जला एकादशीच्या दिवशी धान्य, तांदूळ किंवा डाळीचे सेवन अजिबात करू नये. एकादशीला तामसिक भोजन जसं की कांदा, लसूण आणि मांस यांच्यापासून दूर राहावं. एकादशीच्या दिवशी इतरही एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. या दिवशी इतरांचा अपमान करू नये आणि नकारात्मक वागणुकीपासूनही दूर राहावं. शिवाय या कालावधीत जास्त शारीरिक श्रमही करू नये. निर्जला एकादशी हे भक्ती, उपवास आणि दान यांचा संगम मानला जातो. हे व्रत केवळ आपल्या आत्म्याला शुद्ध करत नाही तर आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येते. तर यंदा 6 जून 2025 रोजी हे व्रत ठेवून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हीही प्राप्त करू शकता. उपवास, पूजा आणि दान यामुळे आपलं जीवन पवित्र आणि समृद्ध होतं. काही जणांना निर्जला एकादशी व्रत करणे हे अवघड जाऊ शकतं, कारण काही जण आजारपण असतं, काही जणांना वय झालेलं असतं, औषध गोळ्या घ्यायच्या असतात किंवा उपवास होत नाही, ॲसिडिटीचा, पित्ताचा त्रास, असे अनेक कारणं असू शकतात. अशा भक्तांनी जर एकादशीचे तुम्हाला पुण्य कमवायचे असेल तर आणि तुम्हाला उपवास होत नसेल तर काहीच न करण्यापेक्षा तुम्ही समजा उपवास नका करू, तुमचे औषध गोळ्या वेळेवर घ्या, जेवण वेळेवर करा, परंतु पूजा जी आहे, जे स्तोत्र मंत्र पठण, तुमची भक्ती जी आहे त्याला खंड पडू देऊ नका. ते मात्र तुम्ही चालू राहू द्या आणि भगवान विष्णूंना त्यासाठी क्षमा प्रार्थना करा आणि त्यांच्या चरणामध्ये स्तोत्र मंत्र पठण आणि विष्णू सहस्त्रनाम पठण अवश्य करा. कारण विष्णू सहस्त्रनामाचे पठण हे तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी तर नक्कीच करा. कारण दिवसभरामध्ये जे काही आपल्याकडून कळत न कळत झालेल्या जे चुका आहेत, जे पाप आहेत, त्यांची क्षमा या विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने मिळते. तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करा. तर व्हिडिओमधील माहिती जर उपयोगाची वाटली असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आध्यात्मिक प्रगतीचे माहितीचे नोटिफिकेशन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित भेटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.